ती आरती महत्वाची नाही, हे जे बांधून गेला होतात ना खाली आरतीला जातो म्हणून, ती केली का आरती? हा केली ना, आरती केली. अच्छा अच्छा अच्छा, वा मजा आली, मजा आली एकदम. आरती झाली, मस्त बरं वाटलं. मारुतीची आरती करून फार बरं वाटलं. कोणाची? मारुतीची. मारुतीची कशाला आरती केली तुम्ही? म्हटलीत का आरती? म्हटली ना. कुठली म्हटली? मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की. ते म्हटलं ना, प्रकरण थोडं अवघड आहे. पप्पा गणपती आलेत आपल्याकडे, गणपती. हा रे, इकडे इकडे. बाप्पा बाप्पा. हा, इकडे आलेत गणपती बाप्पा. प्रसाद दिला पाहुण्यानं, प्रसाद दिला. प्रसाद आता काय तुम्ही आलाच नाहीत, प्रसाद आणायला जातो म्हटलात. आणि मी नंतर देतो सगळ्यांना प्रसाद द्या सगळ्यांना. नाही जाऊ, जवळ जाऊ नका, ते मोठे मोठे गायक आहेत, ते लांबून पाया पडायचं, छान ऐकायचं बसून ते गाणं बिणं गायचं. हा, मी लांबूनच सगळं ऐकणार. मी काहीच जवळ जाणार नाही, हात पण नाही लावणार. बस एवढं जवळून बघायला तर दे, त्याला काय होतं. नमस्कार सर. नमस्कार. मी ओळखताना जबरदस्त फॅन आहे. कोण आहे पप्पा सांगा बरं आता? अज्ञान स्वामी. पप्पा कसं काय? हा, त्यांची गाणी मला पाठ आहेत ना. कसं काय? कुठली गाणी पाठ आहेत? आधीचा का बारीक झालेला? हे मात्र बरोबर बोलले. आधी खूप वजन होतं, आता जरा तुम्ही बारीक झाला, स्लिम झाला. गाणी त्यांची मला पाठ आहेत पोरा. कुठली गाणी पाठ आहेत सांगा बरं, त्यांची गाणी कुठली? कुठली गाणी मिक्स करताय? हे शेवटचं माझं होतं. शौनक अभिषेकी आहेत ते, शौनक जी. अरे नमस्कार नमस्कार. जशा तेव्हा होत्या तशाच आता आहेत. हो, मी जबरदस्त फॅन आहे. कोण आहेत पप्पा? अरे मनीषा कोयराला. पप्पा तुम्ही डोक्यावर पडलेले आहेत का? म्हणून सांगत असतो तुम्ही नीट अभ्यास करून येत जा. नाही बाबा, मला माहिती, मी पिक्चर बघितलंय. कुठला? काय ते वाजवत आहेत म्हणून तुम्ही एकातून दुसऱ्यातून तिसऱ्यात? कुठलं गाणं चाललंय? कुठे चाललंय? काय आहे का आपलं? सॉरी जरा. उत्तरा केळकर जे आहेत, उत्तरा केळकर. अरे मग पोराला नाही आणलं? कोण? अभिजित केळकर. अभिजित केळकर वेगळे, त्या वेगळ्या, सगळं मिक्स करता पप्पा तुम्ही. अरे होतं, माझं काय आनंद झालाय ना, मला खूप आनंद झालाय पाहुणे आल्यामुळे. आई नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे बाबा, यांचा तर जबरदस्त फॅन आहे. लहानपणापासून मी पिक्चर बघतो यांची. कोण आहेत त्या? अरे जया परदा. तुमची कला सगळ्यांना. जया परदा काय बस हे मला सांगा ताई, ते जितेंद्र असे का नाचायचे? म्हणजे काय होतं ते? चिंगम खायचे, चिंगम का असं स्टाईल असते बाबा.
स्टाईल असते ती त्यांची. अच्छा अशी स्टाईल हा. अशी अरे यांना ओळख तुम्ही कोण आहेत पप्पा? शत्रुघ्न सिन्हा. जली को आग कहते हैं, भजी को कांदा भजी कहते हैं. जिस भज्जी से कांदा नहीं निकलता उसे हरभजन सिंह कहते हैं. येऊ का? चला तुला काय येतं? चला गावी कधी येणार? येतो आता, इथून गावालाच चाललोय सर. उत्तराजी तुमच्याकडे येणार आहे. खरं तर सगळ्यातलं सगळं गाणाऱ्या गायिका म्हणजे तुम्ही असं सगळेजण म्हणतात, कारण सगळे गाण्यातले प्रकार तुम्ही ट्राय केलेले आहेत. त्याचबरोबर बहिणाबाईंच्या ज्या ओव्या आहेत त्या सुद्धा तुम्ही स्वरबद्ध केल्यात. तर तो अनुभव कसा होता? खरं म्हणजे बहिणाबाई हा लघुपट दूरदर्शनने केला होता आणि त्यावेळी फक्त एकच चॅनल होतं दूरदर्शन. हो. आणखीन वसंतराव जोगळेकरांनी ती फिल्म केली होती आणि यशवंत देव माझे गुरु त्यांचं संगीत होतं. तर रेकॉर्डिंगच्या वेळी खूप मोठी मोठी माणसं आली होती. सोपानदेव चौधरी म्हणजे बहिणाबाईंचे सुपुत्र, त्याच्यानंतर डॉक्टर काशीनाथ घाणेकर, भक्ती बर्वे स्वतः, अशी बरीच जण आली होती. आणि मी आर्टिस्ट रूमकडे जायला लागले ती 2 गाणी जी मला गायची होती ती गाण्यासाठी. तेव्हा पाठीमागनं डॉक्टर काशीनाथ घाणेकर धावत आले आणि मला म्हणाले, हे बघ ही 2 गाणी, खरं म्हणजे माझं काहीच नाव नव्हतं त्यावेळी, म्हणजे 79 साली, ही 2 गाणी तुला मिळत आहेत, खरंच तू मनापासून आणि चांगली गा. काय सांगावं, खरं म्हणजे ही उरलेली 14 गाणी आहेत ती एका मोठ्या गायिकेकडनं गाऊन घ्यायची ठरलेली आहेत. पण काय सांगावं, कदाचित तू ही चांगली गायलीस तर तुला उरलेली 14 सुद्धा मिळतील, टोटल 16 गाणी मिळतील. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ती मला 16ही गाणी मिळाली. वा. सोनक सर, तुमच्याकडे मला यायचंय. खरं तर बाबांकडून गायकीचं तुम्हाला बाळकडू मिळालं, तर बाबांचं आणि तुमचं नातं कसं होतं? जोपर्यंत मी सिरियसली गाणं शिकत नव्हतो तोपर्यंत ते बाबा होते. त्यानंतर ते माझे गुरुच झाले आणि मीही त्यांना त्याच भूमिकेतनं बघितलं. त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं, हे त्यांचं मोठेपण आहे. पण मी त्या भूमिकेत जाऊ शकलो शिष्याच्या, वडील असताना, हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कारण मला वाटतं की गुरु शिष्य या नात्यामधनंच संगीताचं चांगलं देवाणघेवाण होऊ शकते. एक बाप मुलगा म्हणजे कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर असतो की खरं याला जरा देऊ कशी मी एक तर ते विसरलं होते बाबा, म्हणजे इतका मी मार खाल्लाय. त्यामुळे गाणं आलं थोडंफार. रवींद्र सर, एक गाणं तर तुमचं आम्ही ऐकलं, पण आमची भूक काही भागत नाही, त्यामुळे आमची इच्छा आहे की आणखीन एखादं गाणं तुमच्या आवाजात आम्हाला ऐकायचंय. जयत रे जयत म्हटलं